फाइनल लिस्ट। धन्यवाद सभापती महोदय। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी असलेल्या विधेयकाला त्यावर चर्चा त्या विधेयकाची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे। सत्तेमध्ये असल्यामुळे मी या विधेयकाला पाठिंबा देतोय असं म्हणणं मला असं वाटतं ते हास्यास्पद ठरेल, पण याची समीक्षा मात्र झाली पाहिजे। काय आहे की मी काही बोललो तर तुम्ही हेच म्हणणार की सत्तेत आहे तर तू काही बोलतो। मी आता तुम्ही सर्व बसलेले आहेत, सभापती माझ्या खास मित्र आहेत त्यामुळे ते मला बोलू देतील, बोलण्याची मुभा आहे। आणि आज या विधेयकावर बोलण्याकरता त्या 5 मिनिटं मला बोलू देत, त्या खालून ऐकत असतील, पण तरी या विधेयकाच्या संदर्भात बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो सभापती महोदय। सभापती महोदय, मी सर्व सदस्यांच्या चर्चा अत्यंत गांभीर्याने ऐकल्या आणि आपल्या विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बाजूला भारतीय संविधानाची जी उद्देशिका कोरलेली आहे, सिंहासनावर बसलेले महाराजांचा जो पुतळा आहे सिंहासनावर, तर तिथे भारताच्या उद्देशिकेची सुरुवातच म्हणजे भारतीयाची ओळख वी द पीपल ऑफ इंडिया, याच्यामध्ये वी द हिंदू, वी द मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन असं नाही, आम्ही भारताचे लोक, किंवा आता याच्यामध्ये आम्ही भारताचे हिंदू लोक, आम्ही भारताचे मुसलमान लोक असं म्हटलेलं नाही, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक, धार्मिक, राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, हे शिल्पकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शब्द याच्यामध्ये टाकलेले आहेत की श्रद्धा व उपासनेचे अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत। त्यामुळे ह्या विधेयकातून असा संदेश जाऊ नये की कोणाच्या तरी धार्मिक श्रद्धेवर किंवा कोणत्या तरी धर्माला टार्गेट करून हे विधेयक या सरकारने मांडलं असा संदेश कृपा करून जाता कामा नये। त्यामुळे याची समीक्षा झाली पाहिजे। याच्यामध्ये वेगवेगळ्या कलमा आहेत। अनेक लोकांनी यामध्ये भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांचं उदाहरण दिलं। असं आहे की नेहमी आपण सभापती महोदय धर्माची व्याख्या काय आमच्या लेखी साने गुरुजींनी धर्माची व्याख्या केलेली आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे साने गुरुजीची व्याख्या। किंवा गुरु ठाकूरच्या अलीकडच्या काळातली गीत, हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे, मानवाने मानसाशी मानसा सम वागणे, भेद धर्म जाती पंथ हे सगळे विसरू दे, असं ते काव्यात म्हणतो। किंवा तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये धर्माची व्याख्या करताना असं म्हटलं होतं की तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आणि देवासही आटी जन्म घेणे। मग हा धर्म म्हणजे केवळ हिंदू धर्म होता का? हा धर्म तुकाराम महाराजांच्या लेखी धर्माची व्याख्या म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, आम्ही कोणाचा तिरस्कार करणार नाही, आम्ही कोणाचा राग करणार नाही, आम्ही कोणाचा द्वेष करणार नाही, असा धर्म आम्हाला जोपासायचा आहे। भगवद्गीतेमध्ये सुद्धा परधर्म भयावहा जरी म्हटलं असेल तर त्या काळात परधर्म नव्हतेच। या काळामध्ये भगवद्गीतेच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश कुरुक्षेत्रावर केला, त्यावेळेस अर्जुनाला परधर्म भयावह जरी म्हटलं असेल तर त्या काळात काही असे आताचे धर्म नव्हते, आताचे पंथ नव्हते। मग अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं उदाहरण दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं धर्मांतर, जसं सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी सांगितलं की ज्या धर्मात ते जन्माला आले त्या धर्माचा त्याग करून की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही, ही भीष्म प्रतिज्ञा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। त्यामुळे त्यांनी याच भारतात ज्या धर्माचा उदय भगवान तथागत गौतम बुद्धांनी केला, जो स्थापन केला, त्या धम्माची दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माकडे वळवला। आज 21 राष्ट्र या जगामधले धम्माचे अनुयायी आहेत, म्हणजे बुद्ध तिथं सापडतो। तुम्ही जपानला जा,
चायनाला जा, अनेक ठिकाणी बुद्ध प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची कारण मीमांसा करताना बिलासोबत जर त्याचा संबंध तुम्ही जोडत असाल तर मला असं वाटतं हे विरोधाभास होणार. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या वेळेसचा काळ आणि आत्ताचा हे आपला असलेलं बिल ह्याच्यामध्ये साधारणपणे शिवाजी महाराजांचं उदाहरण देताना म्हणजे मगा मला एक जण भेटला जगताप साहेब, त्यांनी मला असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्म बदलल्यानंतर शुद्धीकरण केलं होतं. म्हणजे ज्या त्या काळात नेताजी पालकर कुली खान झाले होते त्या काळात बजाजी निंबाळकरांचं एक उदाहरण देतो मी सभापती महोदय. फलटणचे सरदार होते बजाजी निंबाळकर आणि औरंगजेबाच्या काळात त्यांचं सक्तीचं धर्मांतर उमाताई झालं होतं, चित्रताई, आणि त्यांनी इस्लाम कबूल करण्याकरता त्यांच्यावर औरंगजेबानं सक्ती केली होती आणि फलटणचे सरदार जे आहेत त्यांनी इस्लाम कबूल केला आणि त्यांनी धर्मांतर झालं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, ज्यावेळेस त्यांना पश्चाताप झाला, जसं आता पुण्याचा घटना उमाताईंनी त्या दिवशी सांगितली, पश्चाताप झाल्यानंतर त्यांचं शुद्धीकरण जिजाऊंनी सांगितलं की ठीक आहे ना, धर्मात तुम्ही घ्या पण नुसतं धर्मात घेऊ नका. धर्मात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत रोटी बेटी व्यवहार पण झाले पाहिजे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंबातील कन्या सखूबाई भोसले हिचा विवाह बजाजी निंबाळकरांचा मुलगा महलोजी निंबाळकर यांच्याशी लावून दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की एखादं सक्तीचं धर्मांतर झालं असेल आणि त्याला जर पश्चाताप झाला असेल तर त्याला परत धर्मात घेतल्यानंतर त्याच्यासोबत आपण रोटी बेटी व्यवहार करणार आहोत का, हे सुद्धा उत्तर या माध्यमातून महाराष्ट्राला कळलं पाहिजे. नेताजी पालकरांचं सुद्धा तसंच झालं, कुली खान झाले, मोहम्मद कुली खान, सक्तीचं धर्मांतर झालं. तुमच्या जिल्ह्यातल्या तामसामध्ये हातगावमध्ये त्यांची समाधी आहे, ती उपेक्षित आहे, तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. एकमेव खासदार आहेत की त्यांनी 50 लाख रुपये देऊन तामसा हातगाव येथे नेताजी पालकरांची समाधी आहे त्याचं सुशोभीकरण केलं. पण ते नेताजी पालकर सुद्धा सक्तीचं धर्मांतराचे बळी पडले होते, त्यावेळेस त्यांचं सुद्धा शुद्धीकरण जिजाऊ साहेबांच्या आदेशावरून शिवाजी महाराजांनी करून घेतलं पण त्यांच्यासोबत रोटी व्यवहार केला. म्हणजे काय, जर आज पुण्याच्या एका आपल्या बहिणीचं तिचं धर्मांतरण केलं असेल, तिला पश्चाताप झाला असेल, परत ती आपल्या हिंदू धर्मामध्ये परत आली असेल तर तिच्याशी आपण रोटी बेटी व्यवहार करणार आहोत का. महापुरुषांचं नाव घेण्यापूर्वी हे पण आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरं उदाहरण देतो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं. मग डाव्या उजव्याचा विषय काढला सदाभाऊंनी, आता नाही आहेत सदाभाऊ, आपल्याला डावे म्हणा उजवे म्हणा पण आपण एक महाराष्ट्र आणि भारताला दिशा देणारे भारताचे नागरिक आहोत. आणि माझी ओळख मी हिंदू म्हणून सांगणार नाही, माझी ओळख मी मुसलमान म्हणून सांगणार नाही, बौद्ध म्हणून सांगणार नाही, जैन म्हणून सांगणार नाही. जर मी भारतीय संविधानाला मानतो तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतीय आहोत प्रथमता आणि अंतता, मी फक्त भारतीय आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळे मी शाहू महाराजांचं एक उदाहरण देतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतःची बहीण ही होळकरांना दिली होती. इंदोरच्या होळकरांच्या घराण्यात मराठ्यांचा छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतःच्या बहिणीचा विवाह करून दिला. किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांनी सूरजमल जाटाचा जो बंदोबस्त माझ्या याच्यामध्ये करेल संस्थांमधला, त्याला मी माझी एकुलती एक मुलगी दिली मुक्ता, तर मुक्ताचा विवाह क्षत्रिय मराठा असलेल्या यशवंत फनसेन सोबत कुणी लावून दिला होता, तर अहिल्यामाई होळकरांनी लावून दिला होता. म्हणजे रोटी बेटी व्यवहार झाले, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन आपल्या महापुरुषांनी दिलं. किंवा आता राजेश राठोड साहेबांनी वसंतराव नाईक साहेबांचा उल्लेख केला आंतरजातीय विवाहाचा, यांनी कशा करता केलंय. एका मातंग परिषदेमध्ये जाहीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला मुलगी असती तरी मी मातंगाला दिली असती. किंवा आमच्या विदर्भामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पत्नी विमलताई वैद्य ह्या सुवर्णकार समाजाच्या होत्या, त्यांनी पण आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिला. त्यामुळं ह्यामध्ये धर्माच्या भिंती पाळत असताना किंवा प्रेमविवाह, बघा या बिलामध्ये सभापती महोदय भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हे बिल असलं पाहिजे. कुठेही भारतीय संविधानाची चौकट मोडल्या जाता कामा नये, कुठेही दुसऱ्या धर्माला वाटताय हे वाटता कामा नये की आमच्यावर तो अन्याय होतोय, तो अत्याचार होतोय. कारण यामध्ये सर्व सभासदांचं एक जे मत आलं ते आलंय 60 दिवसाच्या नोटीसच्या अनावश्यकतेबाबत. 60 दिवसाची नोटीस म्हणजे तुम्ही 2 महिन्यापूर्वी जर एखाद्याला धर्मांतर करायचं असेल आणि ती नोटीस लावल्यानंतर मग
जो जनक्षोभ उसळेल किंवा जातीयवाद निर्माण होईल किंवा तंटे होतील किंवा मारामाऱ्या होतील, मॉब लिंचिंग होणार, हे प्रकार टाळण्याकरता कायद्यामध्ये या बिलामध्ये ही दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. मग प्रेम विवाहाच्या संदर्भात कोणीतरी बोललं की आई वडिलांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये, ही गोष्ट खरी आहे की अनेक मुली ह्या फार तेवढ्या सज्ञान नसतात आणि घरामध्ये ज्या वेळेस आई वडील त्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर काही निर्णय लादतात, ज्या वेळेस स्वतःच्या ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो तो बाप असेल किंवा ती आई असेल, ते तिला कुरवाळून जोपर्यंत तिच्या पाठीवर हात ठेवून सांगत नाहीत की मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको, तोपर्यंत तिला तो विश्वास निर्माण होईपर्यंत तिला ते सिक्युअर वाटणार नाही, सुरक्षित वाटणार नाही. म्हणजे काय होतं, एखाद्या वेळेस तापट स्वभावाचा बाप असतो, त्याला असं वाटतं का आता आपण सर्व, तुम्ही तुमच्या मुलीचं उदाहरण दिलं, सत्यजित तांबेंनी त्यांच्या मुलीचं उदाहरण दिलं, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. ज्यावेळेस त्यांना आपण विश्वासात घेतो त्यांना त्यावेळेस वाटते की मायेचा एक आधार आपल्या पाठीशी बापाचा आहे. पण ज्यावेळेस ज्या घरामध्ये मुलांना विश्वासात घेतल्या जात नाही, मग एखाद्या वेळेस ज्यावेळेस त्या बाहेर पडतात त्यावेळेस परपुरुष येतो, तो कोण्या धर्माचा आहे, कोण्या जातीचा आहे, हे त्या आपल्या मुलीला, लेकीला, बिचारीला तेवढं त्यावेळेस नॉलेज नसतं. तिच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर तिला असं वाटतं की आता हाच आपला जीवन सखा आहे आणि मग त्या आमिषापोटी, आणखी काही भेटवस्तूच्या आमिषापोटी, आणखी काही लालसेपोटी तिला त्या पाशात ओढल्या जातं आणि तिला असं वाटतं आपल्या जन्म देणारे आईबापच आपल्यावर प्रेम करत नाहीत, पण हा परपुरुष आपल्यावर प्रेम करतोय आणि त्या आमिषाला त्या बळी पडतात. असं जर सक्तीचं धर्मांतर करून त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार चालू होत असतील आणि त्यावर जर हा कायदा, त्याची अंमलबजावणी जर झाली प्रॉपर, तर याच्यावर वचक बसेल, याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही. पण त्याकरता आई वडिलांनी सुद्धा जे काही आपल्या मुलींशी संवाद मोकळ्या पद्धतीने साधला पाहिजे, मुलांशी मोकळ्या पद्धतीने संवाद साधला पाहिजे. धर्माच्या नावावर केवळ या बिलाचा वापर होऊ नये आणि धर्मामध्ये वाद निर्माण होऊ नयेत, याकरता आमच्या काही सूचना या बिलाबद्दल आहेत. याच्यामध्ये प्रकरण 4 आहे अपराध व शिक्षा. त्यामधलं पहिलं कलम जे आहे 8/1 धर्मांतरित व्यक्ती, अशा व्यक्तीचे आई वडील, भाऊ किंवा बहीण अथवा जिचे अशा व्यक्तीशी रक्ताचे वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशी इतर कोणतीही व्यक्ती अशा बेकायदेशीर धर्मांतराविरुद्ध पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल करू शकेल. आणि त्याच्यात बाजूला लिहिलेलं आहे तक्रार दाखल करण्यास सक्षम असणारी व्यक्ती. तर आता ह्या व्यक्तीचा निकष काय हे मात्र बिलामध्ये स्पष्ट झालेला नसल्याने, सक्षम असणारी व्यक्ती म्हणजे नेमकी कोण, जसं गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हटल्यानंतर म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ती व्याख्या करतोय आपण, हे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि हे तुमचा तंट मिटवतील. म्हणजे तुम्ही अर्थार्जनावर किंवा आर्थिक निकषावर प्रतिष्ठित नागरिकांची जशी व्याख्या करत असाल, तर हा सक्षम असणारी व्यक्ती कोण हे याच्यामध्ये जरा क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे मला ते समजलं नाही, मला त्याचं ज्ञान नसेल तर ते तुम्ही समजून सांगा. किंवा पुढे लिहिलेलं आहे कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार नोंदवून घेणे पोलीस ठाण्याच्या अंमलदार पोलीस अधिकाऱ्यासाठी अनिवार्य असेल. सभापती महोदय, पोलिसांचं काम असतं तक्रार दाखल करून घेणं आणि पोलीस एखाद्या कायद्याची कशी अंमलबजावणी करतात, काही पोलीस चांगले आहेत पण काही पोलीस, आता मला स्वतः आपल्या नरिमन पॉइंट काय कोणतं आपलं हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला साधा 0 FIR घेण्याचे अधिकार असताना, पोलीस FIR घेत असताना तिथे एखादा वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्याला कोणीतरी फोन करून सांगतो FIR घेऊ नका आणि पोलीस अधिकार थांबवतात. त्याच्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने हे कायदे महत्वाचे असतील पण कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीसच नसतील तर मग दाद कोणाकोणा मागायची. मग याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार नोंदवून घेणे पोलीस ठाण्याच्या अंमलदार पोलीस अधिकाऱ्यासाठी अनिवार्य असेल. पण हा अधिकारी जर नरिमन पोलीस स्टेशनच्या पोलिसांसारखा असला तर मला असं वाटते की या बिलामध्ये त्याच्यावर काही वचक असणारा कायदा, आता मंत्री महोदय तुम्ही थोडं गांभीर्याने घ्या, भोयर साहेब हा तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे, तुम्ही तिकडे चर्चा करताना तुमच्या डिपार्टमेंटचे जर आले नाही त्यावेळेस मी काय बोललो नाही, पण हा पोलीस विभागाचा आहे. मी परत वाचून दाखवतो. कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार नोंदवून घेणे, बसा ना फुके साहेब 2 मिनिटं नंतर बोला लॉबीमध्ये. आता असा जर मी बोलत असतो परिणय फुकेंचं भाषण सुरू असतं तर त्यांनी काय रिॲक्शन दिली असती, खिशातले चॉकलेट फेकून मारले असते, आम्हाला दामा केलं असतं. त्याच्यामुळं आणि मी सरकारकडूनच बोलतोय की असं वेगळं वाटण्याची गरज नाही. सूचना सुचवणं माझं कर्तव्य आहे, नोंद घेणं तुमचं कर्तव्य आहे. भोयर साहेब, कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार नोंदवून घेणे, हे बघा
मी सांगतच नाही सध्या तसं अंबादास दानवे पण म्हणाले होते. कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार नोंदवून घेणे पोलीस ठाण्याच्या अंमलदार पोलीस अधिकाऱ्यासाठी अनिवार्य असेल. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रथम दर्शनी आलेली तक्रार वाचून घेऊन 0 FIR करणं असा नवीन कायद्याची अमेंडमेंट आहे. पण आम्हाला या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला अजितदादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात जो VSR व्हेंचरच्या संदर्भात अहवाल आला होता त्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता बावनकुळे साहेब, ती पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलीस अशा पद्धतीचे वागले, 2 विद्यमान सदस्य सत्तेमधले, 2 अपोजिशन मधले, तरी पोलिसांचं वागणूक आम्ही सभागृहाच्या समोर निदर्शनास आणल्यानंतर चंद्रकांत दादांनी उत्तर दिल्यावर सुद्धा पोलिसांवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे हे कायदे बनवताना पोलिसांना जर आपण काही जबाबदाऱ्या दिल्या आणि पोलीसच त्याच्यामध्ये काही हे करत नसेल, अनेक ठिकाणी असं येतं 18 वर्ष 1 दिवसाचीच मुलगी असेल, एखादी पळून गेलेली मुलगी आहे, दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत पळून गेलेली मुलगी आहे, पण तिचं वय पूर्ण झालंय. पोलिसांनी सुद्धा एखाद्या वेळेस ऑफ द किंवा काही निकष बाजूला ठेवून मुलीच्या बापाच्या भूमिकेत बोलावं ना, तर ते डायरेक्ट सांगतात कायद्यात तशी तरतूदच नाही, ती संज्ञा नाही. आणि तिचं जर मत असलं की हो मी स्वखुशीने याच्यासोबत आली तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा वडील पालकही आले तर पोलीस अजिबात तिथे काही ठिकाणी चांगला अनुभव येतो, पण काही ठिकाणी पोलीस आरोपीची बाजू घेताना दिसतात. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे हा कायदा आता संमत होणारच, पण मला असं आपल्याला विनंती आहे की जर काही सूचना आम्ही सुचवल्या तर त्या सूचना जर याच्यामध्ये ऍड करता येत असतील आता नाही अजिबात. हा, त्याच्यामध्ये उद्देश व कारणांमध्ये धर्मप्रचाराच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे बळजबरीने धर्मांतर करण्याच्या हक्काचा समावेश होत नाही असं एक उद्देश व कारणामध्ये निवेदन आलेलं आहे. दुर्बल घटकांना राज्याकडून संरक्षण मिळणे गरजेचे आहे असं पण आलेलं आहे. मला एक सांगा, धर्मावर आपल्या अनेक लोक अतिक्रमण करतात. पंढरपूरमध्ये तर वारकरी संप्रदायाच्या विचारधारेवर इस्कॉनवाल्यांनी अतिक्रमण केलंय. वाईट आहेच, कारण आपला वारकरी धर्म, आपला महाराष्ट्राची तुकाराम महाराजांची, गाडगे महाराजांची परंपरा हा सर्व धर्म समभाव हा जपणारी परंपरा आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखीचं देहूवरून प्रस्थान होतं, पण पहिला 20वा अनगडशा बाबाच्या दर्ग्यावरती आरती होते, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अनेक आहेत. आता श्रीगोंद्यामध्ये शेख मोहम्मद बाबांची दर्गा आहे, त्याला पण वर्षासन मालोजीराजे भोसलेंनी सुरू केलं होतं. अनेक ठिकाणी केळशीचे सुफी संत याकूत बाबा होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुफी संतांना आपलं आदर्श मानलं, गुरु मानलं. त्यामुळं हे जे काही लव जिहादच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी, आता लव जिहाद हा काय फक्त गरीब लोकांमध्येच आहे का? श्रीमंत लोकांची मी काही उदाहरणं देतो. आंतरजातीय विवाहाची, बॉलिवूडची, गौरी खान पतीचं नाव शाहरुख खान, करीना कपूर, करीना कपूर पतीचं नाव सैफ अली खान. सभापती महोदय ऐकाव राठोड साहेब, जहीर इक्बाल त्याच्या बायकोचं नाव सोनाक्षी सिन्हा, सुनील दत्त नरगिस, ऋत्विक रोशन सुजैन खान, कुणाल खेम सोहा अली खान, आमिर खान किरण राव. म्हणजे इकडं लव जिहादचा कायदा लागू होत नाही, यांनी केलं. अरे काल इकडचं एक नाव आहे पण मी वाचत नाही आता. काल सुद्धा प्रसाद दादांच्या घरी ते जे काही लग्न होतं तिथं सुद्धा अनेक त्यांचे मित्र दिसलेत मला येताना. म्हणजे काय असतं की धर्म असेल, जात असेल, पण वैयक्तिक जीवनात आपण कधी म्हणजे मी इस्कॉनवर आलो होतो. मी शेवटच कन्क्लूडच करणार आहे. माझं विनंती अशी आहे की द्रव्यदंड जो याच्यामध्ये केलेला आहे, द्रव्यदंड 7 लाखापर्यंत द्रव्यदंड, 10 लाखापर्यंत द्रव्यदंड, सक्त मजुरी शिक्षा. आता आदिवासी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा आमिष द्रव्यदंड तो जास्त वाढवाला त्या केस मधला. याच्यामध्ये तो म्हणजे आता काय मेळघाट आहे, अनेक ठिकाणी आदिवासी भागात सुद्धा सक्तीचे धर्मांतर करण्याची एक प्रघात आहेच. म्हणजे तिथे जातात, त्यांना आमिष दाखवतात, त्यांना काहीतरी तुम्ही हा धर्म बदला आणि धर्म बदलल्यानंतर मग तुम्हाला राशन पाणी नोकरी बिकरी असं दाखवतात आमिष. पण त्यांना मग कोणीतरी बोललं, मग मला भाई जगताप साहेबच बोलले का बेरोजगारी धर्मांतराचं मूळ कारण आहे. बेरोजगारी याचं कारण असं आहे की त्यांच्या हाताला काम असलं तर ते आमिषाकडे वळणारच नाही. आता काही ठिकाणी शारीरिक आमिष दाखवल्या जातात, काही ठिकाणी प्रलोभनं दाखवल्या जातात, काही ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवलं जातं. त्याच्यामुळं
याच्यात लिहिलेलं आहे, बिलामध्ये लिहिलेलं आहे. ते काही ठिकाणी द्रव्य आमिष दाखवले जातात आणि त्या आमिषाला बळी पडून ह्या धर्मांतरं होतात. त्याच्यामुळे त्याविरुद्ध हा जर कायदा येत असेल, पण या कायद्याची अंमलबजावणी जर होत असेल, तर मला असं वाटतं सरकारचं हा कायद्याच्या अनुषंगाने स्वागत केलंच पाहिजे. पण जगताप साहेब, तुम्ही माझं पूर्ण ऐकणार हसणार राव. तुम्ही हसले ना की मला माझ्यावर डाऊट की असं होऊ नये. सभापती महोदय, हे बघा, ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, ना जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए. ना मस्जिद को जानते हैं ना शिवालों को जानते हैं, जो भूखे पेट होते हैं वो सिर्फ निवालों को जानते हैं. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया. हम रंगों को भी बांटते जा रहे हैं कि हरा मुसलमान का है और लाल हिंदू का रंग है. तो वो दिन दूर नहीं जब सारी की सारी हरी सब्जियां मुसलमानों की हो जाए और हिंदुओं के हिस्से बस टमाटर और गाजर आहे. त्याच्यामुळे रंगावरून भेद होता कामा नये, द्वेष होता कामा नये आणि या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. हे काय हे तर या कायद्याचं मुंबराकरांनी तर काल नवीन इतिहास मांडला विधानसभेमध्ये. आता तो हे बघा, काल मला तो शब्द वापरायचा नाही आहे, पण त्यांनी जे काही म्हटलं कालच्या सभागृहामध्ये ते या बिलावरून चर्चा भरकटवण्याकरता केलेला तो प्रयोग होता. कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अशा प्रकारचा झाल्याचं कुठल्याही पुस्तकात नोंद नाही. त्यांनी कोणतं पुस्तक वाचलं त्याचा रेफरन्स द्यावा. आणि तिथे संभाजी महाराजांचा पट्टा राज्याभिषेक सुरू होता ना, राज्याभिषेकाच्या वेळी जर कोणी पायानी अंगठ्यानी तिलक लावण्याचा उन्मत्तपणा केला असता तर संभाजीराजांनी तिथंच त्याचा पाय छाटला असता. तिथं मावळे पण महाराजांचे होते आणि त्याच्यामध्ये एक मदारी मेहतर पण होता. मदारी मेहतरला शिवाजी महाराजांनी विचारलं होतं की तुला काय पाहिजे, हे स्वराज्य आता झालंय, 1674 राज्याभिषेक झालाय, तर प्रत्येकाला इनाम देण्याची महाराजांच्या काळात पद्धत होती. त्यांनी सांगितलं की मला काय सोन्याचं कडं, मानाची पालखी, हत्ती घोडे अंबारी नको, छत्र चामर नको, मला द्यायचं असेल तर तुमच्या सिंहासनावरची चादर बदलण्याचं भाग्य द्या. आणि तेच हिरोजी इंदलकरांनी सुद्धा म्हटलं होतं की मी रायगड बांधलाय, पण अशी मला काही देऊ नका याच्या मोबदल्यात. या शेवटचा आहे ना. अरे हिरोजी इंदलकरांचा विषय तसा राहून जाईल सभापती महोदय. सर्व सिनियर लोक 30-30 मिनिटं बोलतात आणि तुम्ही असताना मला तेवढा हक्क आहे तुमच्यावर. 22 मिनिटं झाली. 22 अहो हिरोजी इंदलकरांचं एक उदाहरण देतो. हिरोजी इंदलकर सुद्धा महाराजांजवळ आले. तो रायगड त्यांनीच बांधला होता. महाराज विचारतात, हिरोजी काय इच्छा आहे तुमची, काय हवंय तुम्हाला, जहागीर हवी, वतन हवंय. त्यांनी सांगितलं की काही नको, जगदीश्वराच्या मंदिरात, तुम्ही दादा कोकणात राहता, जगदीश्वराच्या मंदिरात तुम्ही जात असताना जी पायरी आहे त्या पायरीवर मला नाव करू द्या, सेवेचे ठाई तत्पर आणि हिरोजी इंदलकर, बस तीच आमची भावना आहे आणि ती भावना आमची कायम राहणार. या बिलाला समर्थन करून मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. सन्माननीय महसूल मंत्री निवेदन करतील. सभापती महोदय,